आज घराजवळच्या शेतातील उडीद काढायचा होता, त्यामुळं आम्ही सकाळी 9 वाजताच घरातून बाहेर पडलो होतो। शेतात जाता जाता माझ्या मागे दिसणारा पन्हाळगड पण तुम्हाला दाखवूया, म्हणजे तुम्हाला समजून येईल की पन्हाळगड आमच्यापासून किती जवळ आहे। शेताकडे जाताना सुरुवातीलाच आम्हाला पानंद लागते। या पानंदीतून वैरणीचा भारा कसा बसा ने-आण करू शकतो। या जवळपास प्रत्येक गावात अशी एखाद दुसरी पानंद असती। या वाटेतूनच जाताना आमच्या वडिलांनी असं 2 मोठं चिवर होऊन एक मोठं बेळ तयार केलं होतं आणि या बेळ्यातून कुठलंही मोठं जनावर शेतात जाऊ शकणार नव्हतं। शेतात जाणारी वाट अशी गवत कापून स्वच्छ ठेवायला लागते, म्हणजे या जायला बरं पडतं। या शेतात गेलो तर आई आणि दादा या दोघांनीही उडीद कापायला सुरुवात केली होती। उडदाचं याल हळूहळू घावल तसं एक एक कापून काढायला लागतो। या उडदाचं याल कापून काढायला 2.5 ते 3 तास लागले। या उडदाच्या डाळीपासून डांगार, आमटी, बुळग तसेच सांडगं असे बरेच चवीचे पदार्थ बनवले जातात। दुपारी अंगणात हे याल टाकून सावली खाली बसून हे याल तोडून झालं होतं। आता सबस्क्राईब